से पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है। सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी, ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही बघत आहात देता का उत्तर। नुकतेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। पण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक मोठे नेते जे आपल्या वक्तव्यामुळे, डायलॉगमुळे चर्चेत असतात। या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मते मिळणाऱ्या आमदाराच्या यादीत पण त्यांचं नाव आहे। त्याच एका मोठ्या नेत्याचं एका अभिनेत्री सोबत अफेअर चालू आहे असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत, न्यूज येत आहेत। तर तो नेता कोणता आणि अभिनेत्री कोणती ते जाणून घेऊया। तर त्या नेत्याचं नाव आहे धनंजय मुंडे आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा याची फेम प्राजक्ता माळी। या दोघांची नावं एकसाथ जोडली जात आहेत। तर याचं काय तथ्य आहे ते आपण बघूयात। तर हे सगळे प्रकरण धनंजय मुंडे यांची एक्स पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ बनवून सांगितला आहे। धनंजय मुंडे आणि करुणा धनंजय मुंडे यांच्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून वाद चालू आहे। प्रत्येक वेळी धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा धनंजय मुंडे या आरोप करत असतात। हा एक नवीन आरोप त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये करुणा धनंजय मुंडे यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केला होता। यांनी परळी विधानसभा आणि बीड विधानसभा यामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण यांचा अर्ज बाद करण्यात आला। याचे देखील आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा मुंडे यांनी केले होते। असे भरपूर सारे आरोप धनंजय मुंडेवरती करुणा मुंडे करत असतात। तर मित्रांनो, एक वादग्रस्त जो व्हिडिओ करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावरती टाकला है तो अगोदर बघून घ्या। पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है। सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी, ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए। अरे अपक्ष उम्मीदवार भी खड़े होंगे, कई ऐसे अच्छे लोग भी खड़े होंगे, उनको देखिए आप। या व्हिडिओमध्ये करुणा धनंजय मुंडे यांनी बऱ्याच मुलींची नावं घेतली आहेत, पण एक नाव हे सगळ्यांच्या ओळखीचे आहे, ते म्हणजे प्राजक्ता माळी। पण नेमकं या कोणत्या प्राजक्ता माळी आहेत ज्या महाराष्ट्राची हास्य जत्रा याची अँकरिंग करतात, त्या की दुसऱ्या कोणत्या, हे काही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही। पण मित्रांनो, या सगळ्या व्हिडिओवरती लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरू झालेल्या आहेत। यावरती प्राजक्ता माळीवरती लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। प्राजक्ता माळी यांनी बिग बजेट फुलवंती चित्रपट केला, त्याचबरोबर एक नवीन फार्म हाऊस घेतलं आणि एक नवीन सोन्याचा व्यवसाय टाकला। यासाठी लागणारे जे पैसे होते ते दिले कोणी, का धनंजय मुंडे यांनी हे सगळे पैसे तुम्हाला पुरवले आहेत, अशा भरपूर साऱ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरती येत आहेत। तर मित्रांनो, या सगळ्यावरती ना प्राजक्ता माळी यांनी कुठलं स्टेटमेंट दिलं आहे ना धनंजय मुंडे यांनी। करुणा मुंडे यांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ एकदा पूर्ण बघून घ्या आणि तुमच्या यावरती काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंटद्वारे नक्की कळवा। नमस्ते, मी करुणा धनंजय मुंडे। परली की जनताची माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, धनंजय मुंडेंना पाडा, एक मतदान करू नका, क्योंकि सत्ताचा गैरवापर करणं धनंजय मुंडेचे जास्त आजपर्यंत कोणी केला नाही। स्वतःची बायकोला 3-3 वेळे जेलमध्ये टाकणं, गुंडे लोकांशी सोबत मारहाण करवाना, पुलिस वालों से मार पिटवाना अपनी पत्नी को, आपका क्या भला करेगा वो। बम्बई में मेरे घर पे दिन भर पुलिस वाले खड़े रहते थे और मैं परेशान होती रहती थी। मेरा बच्चा, उसके भी आंसू परली में गिरे। अपनी माँ को बच्चे ने जेल में जाते हुए देखा था, इसलिए मैं हाथ जोड़ के विनती करती हूँ, ऐसे पाखंडी को मतदान मत करो जो साली का बलात्कार करता है और आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है। सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी, ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। इसके लिए मेरी हाथ जोड़ के विनती है आपसे कि ऐसे लोगों को मतदान मत करिए। अरे अपक्ष उम्मीदवार भी खड़े होंगे, कई ऐसे अच्छे लोग भी खड़े होंगे, उनको देखिए आप। क्यों आपको वही नेता चाहिए। कितना गैर वापर करते हैं, आपकी हजारों कोटि की निधि खा जाते हैं।